कधी असं वाटलंय का आपण खूप प्रयत्न करतो पण आयुष्य आपल्याच विरोधात उभं राहतं? कधी असं वाटलंय का सगळे दरवाजे बंद झाले आणि पुढे जाण्यासाठी एकही रस्ता उरलेला नाही? जर असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. लक्षात ठेवा, तुम्ही विचार बदला, ब्रह्मांड तुमच्यासाठी रस्ते बदलून टाकेल. हे केवळ वाक्य नाही, ही आयुष्य बदलणारी सत्यता आहे. आपले विचार म्हणजे संकेत असतात आणि ब्रह्मांड म्हणजे त्या संकेतांना प्रतिसाद देणारी शक्ती. ब्रह्मांड तुमचं आयुष्य तेव्हाच बदलतं जेव्हा तुम्ही आतून बदलायला सुरुवात करता. तुमची परिस्थिती बदलण्याआधी तुमची मानसिकता बदलली पाहिजे, कारण बाहेरचं जग हे तुमच्या आतल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. जेव्हा आयुष्यात अडथळे येतात तेव्हा ते शिक्षा नसतात, ते संकेत असतात. तू अजून मोठ्या गोष्टींसाठी तयार होत आहेस. कधीकधी ब्रह्मांड तुमचा रस्ता बंद करतं, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक चांगला रस्ता तयार करत असतात. ब्रह्मांडाची योजना नेहमीच सुंदर आणि मोठी असते, पण ती योजना आपल्याला लगेच समजत नाही. आज जे अपयश वाटतं ते उद्या तुमच्या यशाचं कारण ठरू शकतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवते का, की विचार मला नियंत्रित करत आहेत? कारण जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा जाते, आणि जिथे ऊर्जा जाते तिथे परिणाम होतो. सकारात्मक विचार म्हणजे नेहमी हसत राहणं नाही, डोळे बंद करून वास्तव नाकारणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे कोणत्याही परिस्थितीत योग्य दृष्टिकोन ठेवणं. आपले 90% विचार हे आपण काल केलेल्या विचारांचाच पुनरावृत्ती असतात. म्हणजेच जर तुम्ही आज तुमचे विचार बदलले नाहीत तर उद्याही तेच विचार आणि तेच आयुष्य. म्हणूनच सवय बदलणं गरजेचं आहे. नकारात्मक विचार अचानक येतात का? तर नाही. नकारात्मक विचार हे भूतकाळातील अनुभव, भीती, अपयश आणि लोकांनी दिलेल्या शब्दांमधून तयार होतात. पण लक्षात ठेवा, तो विचार तुमचा आहे, पण तो तुमची ओळख नाही. विचार थांबवता येत नाहीत, पण त्यांना दिशा देता येते. उदाहरणार्थ, विचार येतो, माझ्याकडून होणार नाही. तिथे स्वतःला विचारा, मी प्रयत्न केला आहे का? आणि विचार बदला, मी शिकतोय आणि सुधारतोय. हीच सकारात्मकतेची खरी सुरुवात आहे. तुमचा मेंदू खरं खोटं ओळखत नाही, तो फक्त तुम्ही स्वतःला काय सांगतात ते स्वीकारतो. म्हणूनच जर तुम्ही वारंवार म्हणाल मी कमजोर आहे, तर मेंदू ते सत्य मानतो. पण जर तुम्ही म्हणाल मी मजबूत होत आहे, तर मेंदू त्या दिशेने काम सुरू करतो. सकारात्मक विचारांची सवय एका दिवसात लागत नाही, ती रोजच्या छोट्या कृतींमधून तयार होते. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी स्वतःला एक चांगला विचार द्या. नकारात्मक बातम्या, लोक आणि तक्रारींपासून थोडं अंतर ठेवा. झोपण्याआधी आज घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा. शब्द हे ऊर्जा असतात. जे शब्द तुम्ही स्वतःसाठी वापरता तेच शब्द तुमचं भविष्य ठरवतात. दररोज हळू आवाजात किंवा मनात म्हणा, मी योग्य मार्गावर आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवतो, माझ्यासाठी चांगल्या गोष्टी घडत आहेत. सुरुवातीला खोटं वाटेल, पण काही दिवसांनी ते तुमचं सत्य होईल. सकारात्मक विचार म्हणजे जादूची काठी नाही, तो बीजासारखा असतो. आज पेरलेलं बी उद्या झाड होत नाही, पण जर तुम्ही रोज पाणी घालत राहिलात तर एक दिवस ते झाड फळ देणारच. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायला बांधील नाही, पण कोणत्या विचाराला ताकद द्यायची ते ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हा अधिकार वापरायला शिकाल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. बदल बाहेर शोधण्यात वेळ घालवू नका, कारण खरी सुरुवात आतून होते. ज्या दिवशी तुमचे विचार बदलतात त्या दिवशी तुमची ओळख बदलते, आणि मग आयुष्य बदलणं थांबवू शकत नाही. बदल हा गोंधळातून नाही,
शांततेतून जन्म घेतो. जेव्हा तुम्ही आतून बदलता तेव्हा बाहेरचं जग हळूहळू तुमच्या बाजूने वळायला लागतं. आपण आयुष्य बदलायचं ठरवतो, पण स्वतःला बदलायला घाबरतो. खरं तर बदल आतून सुरू झाला तर वेदनाही शिक्षक बनतात आणि आयुष्य नवीन वाटू लागतं. लक्षात ठेवा, तुम्ही लहान नाही, तुमची स्वप्न लहान नाहीत आणि ब्रह्मांडाची योजना तर अजिबातच लहान नाही. फक्त एक गोष्ट करा, विचार बदला, विश्वास ठेवा आणि चालत राहा. ब्रह्मांड उरलेलं सगळं सांभाळून घेईल. तुम्ही विचार बदला, ब्रह्मांड तुमच्यासाठी रस्ते बदलून टाकेल. आज जर या व्हिडिओमधली एकही ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर समजा ब्रह्मांडाने तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे. तुमचा बदल इथूनच सुरू होतो. आणि जर तुम्हाला रोज स्वतःला मजबूत, स्पष्ट आणि सकारात्मक बनवायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे व्हिडिओ नाही, इथे विचार बदलले जातात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं आयुष्य बदलू शकणारी गोष्ट आपण आणखी खोलात समजून घेणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.